पंचायत समिती तळोदा गणातील आरक्षण सोडत आज काढण्यात आली असून आरक्षण पुढील प्रमाणे निघाले। आमलाड अनुसूचित जाती जमाती महिला, छोटा धनपूर सर्वसाधारण, बोरद अनुसूचित जमाती महिला, मोड अनुसूचित जमाती पुरुष महिला, प्रतापूर अनुसूचित जमाती महिला, अलवान अनुसूचित जमाती पुरुष महिला, धवळी विहीर सर्वसाधारण अनुसूचित जमाती, इच्छागवान अनुसूचित जमाती महिला, बुधावल अनुसूचित जमाती पुरुष, नर्मदानगर अनुसूचित जमाती महिला। दरम्यान असे होते पक्षीय बलाबल आणि राजकीय स्थिती। तळोदा पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण 10 जागेंवर काँग्रेसचे व भाजपचे 5-5 सदस्य निवडून आले होते। समसमान जागा निवडून आल्यानंतर माजी मंत्री पद्माकर वळवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्या मध्यस्थीने 2.5 वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता। यामध्ये सुरुवातीच्या 2.5 वर्षांसाठी भाजपचे यशवंत ठाकरे यांनी सभापती तर काँग्रेसच्या लताबाई वळवी यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली होती। सदर कालावधी संपल्यानंतर नूतन सभापतीचा व उपसभापतीच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली। उपसभापतीपदी भाजपचे विजयसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड झाली, तर सभापती पदासाठी काँग्रेसच्या सोनीबाई पाडवी व लताबाई वळवी यांच्यामध्ये निवडणूक झाली। आवाजी मतदान घेतल्यानंतर सोनीबाई पाडवी यांना 4 तर लताबाई वळवी यांना 6 मतं मिळाली। एकूणच भाजपकडून एकमतानं सभापती निवडला। मात्र काँग्रेसकडून 2 इच्छुक उमेदवार असल्यानं होणारे राजकीय मतभेद मिटवण्यासाठी काँग्रेस संघटन अपयशी ठरलं होतं। यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर आमदार राजेश पाडवी आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यात पंचायत समितीसाठी समन्वय झाला, तरी सदस्य मात्र वेगवेगळ्या भूमिकेत दिसून आले होते। यामुळे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष अधिक वाढणार असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।